श्री स्वामी समर्थ। तुमचं ॲक्टिव्ह लाईफ चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता 2 दिवसावर श्रावण महिना सुरुवात होत आहे, तर आपण महादेवाची खूप छान सेवा करतो। सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे दैवत म्हणजे महादेव आहेत। तसंच एक व्रत आहे, तो व्रत पण खूप प्रभावी व्रत आहे। जे काही मनोकामना असतील ते पूर्ण होतात। ते व्रत कोणते ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। तर हा प्रभावी व्रत आहे 16 सोमवार व्रत। हे व्रत कसे करायचे, व्रत नियम, विधी, उद्यापन, श्लोक, मंत्र या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। आवडलं तर लाईक करा। श्रावण महिन्यात 16 सोमवारचे व्रत कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। 16 सोमवारचा व्रत हे शिव प्रत्यक्ष केले जाणारे एक महाफलदायी व प्रभावी असे सर्वश्रेष्ठ व्रत आहे। या व्रतचरणाने शिवकृपा होऊन रोगमुक्ती होते, विवाहातील सर्व अडचणी दूर होऊन विवाह होतो, आयुष्य, आरोग्य, सुख, समृद्धी, यश, कीर्ती, प्रतिष्ठा लाभते, भय, क्लेश व संकटाचे निरसन होते, सांत्विक मार्ग मिळतो, व्यापारात भरभराट होते, नोकरी मिळते, प्रियजनांची भेट होते, भूत पिशाचही बाधा व त्रिविधी तापाचे निवारण होते। भगवान शंकर म्हणजे भक्तांच्या इष्टकामना पुरवून त्यांचे सर्व मंगल करणारे शाश्वत चिंतामणी म्हणून त्यांची पूजा, जप, ध्यान व व्रताची उपासना केली मन प्रसन्न होते, संकल्प इष्टकार्य सिद्धीत जाते। 16 सोमवार व्रत नियम काय आहेत ते जाणून घेऊया। हे व्रत दिनशुद्ध पाहून शक्यतो पहिल्या श्रावणी सोमवारी किंवा अन्य कोणत्याही सोमवारी सुरू करावे। हे व्रत क्रमाने 16 सोमवार करायचे आहे। व्रत संकल्प पहिल्या सोमवारी करावे। संकल्पित व्रत पूर्ण झाल्यावर 17व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे। हे व्रत कुमार, कुमारी, प्रौढ स्त्रिया व पुरुष, पती पत्नी दोघांपैकी कोणीही एकाने, तसेच वृद्ध माणसाने, विधवा स्त्रियाने कोणीही हे व्रत करावे। व्रतदिनी दिवसभर उपवास करून रात्री मलिदा खाऊन उपवास सोडावे। गूळ, गहू व तूप मिसळून तयार केलेला शिरा किंवा खीर खावे। या दिवशी मीठ अजिबात खाऊ नये। मलिदा करते वेळेस पिठामध्ये मीठ अजिबात टाकू नये। उपवासाच्या दिवशी मीठ सेवन करू नये। व्रतदिनी शक्य असल्यास पांढरे कपडे परिधान करावे। निदान पूजेच्या वेळेस तरी पांढरे वस्त्र अंगावर घालावेत। लाल, काळे वस्त्र पूजा करू नये। प्रतिदिनी घर स्वच्छ व पवित्र असावे। घरातील वातावरण प्रसन्न असावे। घरातील मंडळी व्रतकर्त्याला सहाय्य करावे। नंबर 10 कणकेचा म्हणजे गव्हाच्या पिठाचा मलिदा तयार करावा। ते मी सांगते या व्हिडिओमध्ये। पीठ मळून घ्यायचे, त्याची चपाती बनवून घ्यायची, हाताने बारीक करायचे किंवा मिक्सरवर बारीक करून घ्यायचे। त्यामध्ये गूळ, तूप मिक्स करून लाडू बनवून घ्यायचे। 3 लाडू बनवायचे। प्रत्येक सोमवारी अशा प्रकारे अर्धा शेर कणकेचा मलिदा बनवावा। सायंकाळी प्रदोष समयी शंकराला पांढरे गंध व भस्म तिलक लावावा। बेल व पांढरी फुलं आवश्यक आहेत। व्रतकर्त्यांनी शुचिवृत्त असावे, सदाचारी वागावे। लबाडी, हिंसा, वादविवाद, अपशब्द, व्यसन आदी गोष्टी टाळावेत। ब्रह्मचार्याचे पालन करावे। व्रताचा हेतू शुद्ध व कल्याणकारी असावे। दुष्ट उद्देशपूर्तीसाठी हे व्रत करू नये। स्त्रियांच्या बाबतीत व्रतचरण करताना मासिक अडचण आल्यास नियमानुसार उपवास व सायंकाळी गव्हाची खीर खावी। तो सोमवार गृहीत धरू नये। असे जेवढे सोमवार आड येतील तेवढे अधिक करावे। शहरातील घरामध्ये देवांसाठी स्वतंत्र खोली नसते। स्त्रियांच्या मासिक अडचणीच्या काळात शिवाशिवी पाळली जात नाही। अशा वेळी घरातील कर्त्यांनी स्त्रीला अडचण आल्यास पुरुष व्रतकर्त्यांनी नियमानुसार उपवास व सायंकाळी गव्हाची खीर खावी।
शिवपूजन करू नये, अशा प्रकारे जेवढे सोमवार आड येतील तेवढे अधिक करावेत. हे व्रत करताना आपले इष्टकार्य आधीच सिद्ध झाले तरी संकल्पित व्रत करून पूर्ण करावे, उद्यापनही करावे. व्रतचरणात खंड पडून देऊ नये. सुतक, अचानक आलेले संकट, स्वतःच आजारी पडणे, प्रवास प्रसंग, नैसर्गिक आपत्ती इत्यादी अनेक कारणाने व्रतामध्ये खंड पडू शकतो, तेव्हा उपवास करू नये. अशा वेळी आधी जेवढे दिवस व्रतचरण झालेले असेल त्यांचे पुण्य फुकट जात नाहीत. परिस्थिती अनुकूल होताच उर्वरित सोमवार व उद्यापन करावे. कार्यसिद्धी झाल्यावर जवळ असलेल्या ज्योतिर्लिंग स्थानी जाऊन शिवदर्शन करून घ्यावे. व्रत संकल्पविधी. संकल्प कसा करायचा? कोणतेही कायम व्रत संकल्पाशिवाय करू नये असा संकेत आहे. संकल्पनानेच व्रत पूर्ण होतो. या व्रताचा संकल्पही व्रतारंभी पहिल्या सोमवारी फक्त एकदाच करावायचा आहे. या दिवशी शुचिवृत्त होऊन शुद्ध वस्त्रे नेसून ओम नमः शिवाय असे म्हणून कपाळास पांढरे गंध व भस्म लावावे. देवपूजा करावी. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. देवांना नमस्कार करावे. श्री गणपती, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थळदेवता, इष्टदेवता, श्री गुरुदेवाचे स्मरण करावे. तळहातावर पाणी घेऊन संकल्प असा करावा. श्री गणेशाय नमः, श्री उमामहेश्वराय नमः, शंभो महादेवाय नमो. तुम्ही भक्तवत्सल्य भक्ताभिमान आहात, कारणा सिंधू आहात, भाविकाचे रक्षण करता, दीन आर्तास उद्धार करता व जिनदासाचे कल्याण करता आहात. तुम्हाला शरण आलेली आहे. माझ्या जे काही इच्छा आहे ते पूर्ण व्हावे असा संकल्प या दिवशी सोमवारी पहिल्या सोमवारी करून घ्यावे. हे कार्य सिद्धीस जावे म्हणून आपले 16 सोमवार व्रत करण्याचा संकल्प करीत आहे. या व्रताच्या नियमाचे निष्ठेने आचरण करून मी अल्परित्या पूजन, व्रतकथा वाचन, मंत्र जप, उपासना करून आपली यथाशक्ती पूजा करणार आहे. व्रताचे यथाविधी उद्यापनही करणार आहे. हे संपूर्ण व्रतचरण आपल्या कृपेने चांगले पार पडो. या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी मनोकामना पूर्ण करा अशी आपणास नम्र विनंती करतो. श्री गणेशाय नमः, श्री पार्वतीपते नमः. मम कार्य निर्विघ्नमस्तु. मग तळहातावरील संकल्पात जल ताम्यात सोडावे. गणपती व शंकराला एक एक फूल वाहून नमस्कार करावा. तामातील जल बेल वृक्षाला व फुलझाडास घालावे. अशा प्रकारे व्रत संकल्प केल्यावर पुढचे तो उपासना कसे करावे? व्रतकर्त्याने प्रत्येक सोमवारी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम भगवान शंकराचे भावभक्तीने स्मरण करावे. त्यांना नमस्कार करावा. शुचिवृत्त व्हावे. शुद्ध वस्त्र नेसावे. भाळी पांढरे व गंध व भस्म तिलक लावावे. घरातील देवांची नित्य पूजा करावी. त्यानंतर व्रतोपासना. व्रतकर्त्याने उद्योगास लागावे. उपवास करावा. कडक उपवास करणे शक्य नसेल तर दुपारी अल्प आहार करावा. दूध, चहा, कॉफी चालेल. घरी तयार केलेले लिंबू सरबत चालेल, पण त्यात केशर व मीठ नसावे. दिवसभरात वेळ मिळताच जवळपास असलेल्या मंदिरात जाऊन देवदर्शन करून घ्यावे. सायंकाळी स्नान करावे. सोवळे किंवा शुभ्र वस्त्र नेसावे. भाळी पांढरे गंध व भस्म तिलक लावावे. पूजेची तयारी करावी. प्रार्थना करावी. कथा वाचन, जप व आरती करावा. ही उपासना 2 प्रकारे केली जाते. एक, संपूर्ण दिवस पूर्ण लंघन करावे. सायंकाळी अर्धा किलो मलिदा 3 लाडू तयार करून त्याला देवाला नैवेद्य दाखवावा. 1 लाडू प्रसाद म्हणून ब्राह्मणास द्यावा. दुसरा लाडू प्रसाद म्हणून घरातील मंडळींना द्यावा. तिसरा लाडू आपण स्वतः व्रतकर्त्याने ते ब्राह्मण उपलब्ध नसल्यास मलिदा गायला द्यावा. हा व्रत सामान्य प्रकारे आहे. आणि दुसऱ्या प्रकारात लैंगिक पूजनादी करून खडी साखराचे 3 खडे घेऊन त्यांचे देवाला नैवेद्य दाखवावा. 1 ब्राह्मणाला द्यावा, दुसरा घरच्यांना वाटावा व तिसरा स्वतः सेवन करावा. पूजाविधी. पूजेची पूर्वतयारी कशी करायची? पूजेचे स्थान स्वच्छ करून घ्यावे. जमिनीवर रांगोळी, स्वास्तिक चिन्ह काढून त्यावर चौरंग व पाट मांडावा. त्याभोवती सुरेख रांगोळी काढावी. चौरंगावर पांढरे कोरे वस्त्र घालावे. त्यावर शंकराची मूर्ती किंवा फोटो ठेवावी.
चौरंग आपल्या उजव्या बाजूस थोड्या अक्षदा ठेवून त्यावर गणपती पूजनासाठी सुपारी मांडावी. चौरंगावर डाव्या बाजूस एक घंटा ठेवावा. चौरंगावर उदबत्ती, निरंजन, नैवेद्य, दक्षिणा, व्रतपोथी ठेवण्याची पुरेशी जागा असावी. पूजेचे साहित्य उजव्या हातास ठेवावे. समई प्रज्वलित करून चौरंगावर शेजारी डाव्या बाजूस थोडी मागे ठेवावी. स्वतःला बसण्यासाठी एक आसन मांडावे. ही पूजा मंदिरात जाऊन शिवलिंगावर केली तरी चालेल. त्यावेळी पूजा मांडणीची गरज नाही. पूजा प्रारंभ. प्रथम हात जोडून पुढील ध्यान मंत्र म्हणून अनुक्रमे श्री गणेश, श्री गुरुदेव, श्री शंकर यांचे स्मरण करावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजेन्द्रहारं सदा वसन्तं दयारविन्दे भवं भवानी जयतं नमामि. असे म्हणून सुपारी रूप गणपतीला गंध अक्षदा फूल वाहून नमस्कार करावे. शंकराला पूजा स्वीकारण्यास विनंती करावी. ओम नमः शिवाय अक्षदा समर्पयामी. ओम नमः शिवाय जल समर्पयामी. ओम नमः शिवाय पंचामृत समर्पयामी. असे म्हणत शिवलिंगाची पूजा करायची. ओम नमः शिवाय वस्त्र समर्पयामी. ओम नमः शिवाय धूप समर्पयामी. ओम नमः शिवाय दीप निरंजन समर्पयामी. ओम नमः शिवाय नैवेद्य समर्पयामी. चौरंगावर देवासमोर ताट अर्धा किलो मलिदा 3 भाग करून ठेवावे. नैवेद्याच्या पात्राखाली पाण्याने चौकोनी मंडल करावे. नैवेद्याभोवती पाणी हातात घेऊन डावीकडून उजवीकडे फिरवावे. हा नैवेद्य पूजेनंतर ब्राह्मणाला किंवा गाईला घरातील मंडळीला प्रसाद म्हणून वाटावा. उरलेला नैवेद्य स्वतः ग्रहण करून व्रतकर्त्यांनी उपवास सोडावा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय तांबूल समर्पयामी. शंकरांना विडा अर्पण करावा. ओम नमः शिवाय यथाशक्ती द्रव्यात्मक दक्षिणा समर्पयामी. दक्षिणा समर्पयामी. शंकरांना 1 रुपया अर्पण करावा. तो चौरंगावर ठेवावा. त्यावर 1 पळीभर पाणी उजव्या हातावरून सोडावे. ओम नमस्कार समर्पयामी. शंकराला नमस्कार करून पुढील प्रार्थना. हे शंभो महादेवा, माझी इष्टकामना पूर्ण व्हावी म्हणून मी आपली पूजा करून पवित्र नैवेद्य अर्पण केला आहे. तरी या पूजेचा व नैवेद्याचा स्वीकार करून मजवर प्रसन्न व्हावे व कार्यसिद्धीची आशीर्वाद द्यावा. अल्पप्रतिमा हे पूजन केले आहे, तरी असल्या क्षमा करून पूर्ते करून घ्यावी ही प्रार्थना म्हणावी. त्यानंतर व्रतपोथीला गंधाक्षदा पुष्प वाहून नमस्कार करावा. 16 सोमवार व्रतकथा महात्मे वाचावे. शिवस्तुती म्हणावी. रुद्राक्ष माळेवर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 जप करावा. शंकराची आरती करून मंत्र पुष्पांजली म्हणून नमस्कार करावा. पूजा विसर्जन कसे करायचे? दुसऱ्या दिवशी शुचिवृत्त होऊन श्री शंकराच्या फोटो पुढे पांढरे गंध व पांढरे फुले व्हावे. सर्वश्रेष्ठ परमेश्वर यंत्र ब्रह्मोदय देवस्थी गच्छ गिरिजापते इष्टकामना प्रसिद्धार्थी पुनर्गामाची हा मंत्र म्हणून अक्षदा व्हावे व नमस्कार करावे. सर्व वस्तू नीट उचलून स्वच्छ करून त्यांच्या जागी ठेवावे. गणपती म्हणून पूजेला सुपारी देवाऱ्यात ठेवावी. तीच पुढील सोमवारी पूजेसाठी घ्यावी. व्रत उद्यापन झाल्यावर ती दक्षिणेसह ब्राह्मणाला दान द्यावे. शंकरांना दक्षिणा म्हणून ठेवलेली नाणी एकत्र करून उद्यापनानंतर मंदिरात दानपेटीत टाकावे. व्रत उद्यापन उपवास करावे. सर्व दाम्पत्यांना जेवायला वाढून त्यांचे पूजन झाले की त्यांचे मान सन्मान करून मग आपण भोजन करावे. पुरोहिताला दाम्पत्याच्या बरोबर वेगळे पवित्र स्थानी पान मांडून भोजन द्यावे. त्यांचीही योग्य दान दक्षिणा सन्मान करावा. सायंकाळी ब्राह्मणाच्या मार्गदर्शनानुसार घरी किंवा देवळात
अष्टोपचार शिवपूजन करावे। ओम नमः शिवाय असे म्हणून शंकराला 108 किंवा 1008 बेलपत्र व्हावे। शंकरांना 5 किलो मलिदा महानिवेद्य अर्पण करावा। मलिद्याचे लाडू बनवावे। प्रार्थना, व्रतकथा, महात्मे आणि शिवस्तुती वाचन, जप, आरती, मंत्र, पुष्पांजली, नमस्कार या गोष्टी नेहमीप्रमाणे करावे। मलिद्याचे 3 भाग करून एक भाग देवाला अर्पण, दुसरा भाग देवळात, तिसरा भाग ब्राह्मणाला वाटावा किंवा गायला खाऊ घालावे। तिसरा भाग घरातील कुटुंबाला सर्वांना व व्रतकर्त्यांनी स्वतः प्रसाद म्हणून घ्यावा। मग सर्वांना भोजन द्यावे। कांदा लसूण वर्ज्य आहे। 5 सुवासिनींना आमंत्रित करून त्यांना हळदी कुंकू लावावे। गोड दूध प्यावयास द्यावे। व्रताचे प्रचार व्हावा आणि शिवकृपेने त्यांचे कल्याण व्हावे या सद्भावनाने त्यांना व्रतकर्त्यांनी व्रतपुस्तिका व 1 केळ देऊन नमस्कार करावे। उद्यापनासाठी जो सोमवार येईल त्या दिवशी सायंकाळी भोजनासाठी 16 दाम्पत्ये बोलवण्याची परंपरा आहे। 16 दाम्पत्ये शक्यतो आधीपासून निमंत्रित देऊन त्यांचे नावे नोंद ठेवावी। अचानक काही कारणास्तव 2 दाम्पत्ये येऊ शकणार नाहीत तेव्हा 16 मध्ये कमी पडू नयेत म्हणून निमंत्रणे 1-2 जास्त दाम्पत्यांना द्यावे। दाम्पत्यांचा दिवस उपवास करायचा असतो। उपवास न केल्या जेवणापूर्वी पुन्हा स्नान करावे। जर 16 दाम्पत्ये बोलवण्याची ऐपत नसेल तर किंवा व्यावहारिक दृष्टीने शक्य नसेल तर दर सोमवारी 1 पाहुणा जेवायला बोलवावे किंवा शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी 1 पाहुणा बोलवावे। पण 16 दाम्पत्याच्या दक्षिणेच्या रूपात त्या एका दाम्पत्याला 16 पट दक्षिणा द्यावी, म्हणजे त्याची दक्षिणा 15 दाम्पत्याची दक्षिणा द्यावी किंवा 16 पाहुणेचा भोजन खर्च जेवढा आला असता तेवढा द्यावे। रक्कम बाकीचे मंदिरात देणगी द्यावी। जवळपास असलेल्या मंदिरात जाऊन देवदर्शन करावे। रात्री शिवभजन करावे। दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जन करावे। व्रतचरण पूर्ण झाल्यावर 17व्या सोमवारी उद्यापन करण्यास काही अडचण येणार असल्यास शंकराला आपली अडचण सांगून उद्यापनाचा संकल्प करून ठेवावे व लवकरात लवकर उद्यापन करावे। भगवान शंकराचे महात्म्य आहे म्हणून प्राचीन काळापासून भारतवर्षात शिवोपासनेला फारच महत्त्व प्राप्त झालेले आहे। त्यांच्या कृपाप्रसादाने भक्तांना सौख्य लाभते, कल्याण होते, त्यांच्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा गोष्टी प्राप्त होतात। भगवान शंकराची अखंड कृपा आपल्या पाठीशी राहते। नित्य नैमित्तिक व अशी व्रताचे 3 प्रकार आहेत। 16 सोमवार हे काम्य व्रत आहे। व्रतामध्ये उपवास, पूजन, तपचरण, जप व श्रद्धापूर्वक विधी इत्यादीचा समावेश होतो। बहुतेक सर्व व्रत यश, जय, विजय, विवाह, संतती, आरोग्य, धन, विद्या, कीर्ती, वैभव इत्यादीच्या प्राप्तीसाठी म्हणजे 16 सोमवार व्रत हे शंकराचे शीघ्र फलदायी व्रत आहे। श्रावण महिन्यात या व्रताला सुरुवात करण्याचे विशेष महत्त्व आहे। कामना, पती पत्नी मिळण्यासाठी, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, उत्तम संतती प्राप्तीसाठी, रोग व्यसनादी मुक्तीसाठी, आर्थिक अडचणी, संकटे तसेच विवेचना दूर करण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी म्हणून हिंदू धर्मात या प्रभावी 16 सोमवार व्रताचे विशेष महत्त्व सांगितले आहे। संपूर्ण मनापासून हे व्रत केल्यास याचे भगवान शंकराच्या कृपा आशीर्वादाने जरूर फल प्राप्त होते। फक्त भगवान शिवशंकर महादेव प्रतिमा, अतूट श्रद्धा, भक्ती आणि विश्वास हवा हीच शिवभक्तांची सर्व संसारिक व आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे आध्यात्मिक मार्गात शिवतत्वाचे आणखीन जवळ येऊन जाईल। व्हिडिओ कसा वाटला आणि या श्रावण महिन्यामध्ये हा 16 सोमवारचा व्रत नक्की करायचा। येणारा पहिला सोमवार आहे, त्या सोमवारपासून तुम्ही नक्की सुरुवात करा। तुमची जे काही इच्छा असेल ते पूर्ण होईल। शंभो महादेवाच्या चरणी प्रार्थना करा, मनातून हे व्रत करा, तुम्हाला खूप प्रसन्न होतात। महादेवाने लवकर प्रसन्न होतात। तुमच्या जे काही इच्छा असतील ते लवकर पूर्ण होतात। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।